चला आपण करूया गेम स्टार्ट. सुकापूर संघाचे कॅप्टन ज्याने जिंकला टॉस आणि निर्णय त्याने घेतला फिल्डिंग करण्याचा. फलंदाजीसाठी आव्हान दिलाय तो वलवली संघाला महेंद्र पाटील. इथे मात्र सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतो. एका बाजूला महेंद्र पाटील, दुसऱ्या बाजूला प्रदीप गोवर्धन आहे. यस, गोवर्धन पालेकर आहे. थोडे लेट आले असं वाटतंय. बॅकफुट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. कव्हर आणि पॉइंट मधून शॉट खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे असफल ठरतोय. निर्धाव आलाय गोलंदाज आपण पाहतोय तो अमर केनी. अमर केनी राईट ओव्हर द विकेट. थोडासा पुढे आलाय. इथे मात्र ऑन साइडला लॉंगांच्या दिशेने वाईडिश लॉंगांना शॉटला येऊन मात्र चेंडू अडकवण्याचा प्रयत्न केला गेलाय. तत्पूर्वी मात्र 3 चेंडूनंतर ही एक धाव आली. एका धावेचा श्री गणेश आपल्याला पाहायला मिळतोय तो वलवली संघाकडून. वलवली वर्षा सुकापूर असा सामना आपण पाहतोय. 40+ दोन्ही संघ ते खेळताना दिसतात. चांगला मॅच होईल शंका नाहीये. पाहण्याचा प्रयत्न. इथे मात्र वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी होते. काय चेंडू फेकी होते. दोन इथे पाहायला गेलं तर चौथा चेंडू अप्रतिम. 4 चेंडूमध्ये फक्त एकच धावली आहे. किती धावांपर्यंत मजल मारेल हा संघ हे देखील पाहणं गरजेचं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. शॉटला क्षेत्ररक्षक. इथे मात्र स्वतः फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडकवण्याचा प्रयत्न, झेल घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. झेल सुटला गेलाय तो गोलंदाज अमरच्या माध्यमातून. आणि इथे मात्र एक धाव आली आहे. गोवर्धन पालेकरला मात्र जीवनदान. 5 चेंडूंमध्ये तब्बल 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना पहिला P1 इथे सुरू आहे. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये. इथे मात्र चांगला फटका आहे. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून. तत्पूर्वी मात्र चेंडू गेलाय सीमारेषा पार. आलाय हा चौकार. चौकार आलाय बघा. शेवटच्या चेंडूवरती चौकार आलाय आणि चौकाराने मात्र धाव संख्येला जो स्थगिती होती ती मात्र आकारामध्ये बदलली आहे. आता मात्र धावा झाल्या त्या तब्बल 6 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू संपल्याला 6 धावा धावफलकावरती. कोणती सफलता नाही या षटकामध्ये, परंतु तेवढी तिखट गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. थोडासा मिसफिल्डचा अभाव नक्कीच पाहायला मिळाला. त्याचा फायदा मात्र वलवली संघाला मिळालाय. आमचे मुकेश शेलेटकर देखील या संघाचा पाठबळ वाढवण्यासाठी आलेत. रेग्युलरचे एक अतिशय विस्फोटक खेळाडू आहेत. त्याचबरोबर मटालू शेठ हे देखील आलेले आहेत. मटालू आलाय. वलवली असल्यानंतर ते येणारच, शंका नाहीये. जास्त रेग्युलरवरती प्रेम जास्त आहे, पण या 40+ बरोबर आले नाही तर सांगणार कोणाला. इथे मात्र चांगला फटका आहे. चेंडू मात्र सीमा रेषा गाठेल की काय. पंचांचा इशारा येणं बाकी आहे की काय. चौकार आलाय. 4 रन्स. चौकाराने मात्र धाव संख्या जाऊन पोचले ते 10 वरती. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. गोलंदाज आपण पाहतोय तो संदीप मस्कर आहे. लेफ्ट ओव्हर द विकेट अलॉंग द कार्पेट. गोवर्धन पालेकरचा हा फटका. चेंडू जातो ऑन साइडला. लोंगांच्या दिशेने चेंडू अडकवण्याचा प्रयत्न केला गेला.
तत्पूर्वी मात्र इथे तिसरी धावेचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण होतोय. 3 धावा. क्या बात आहे. जबरदस्त रनिंग द बिटवीन विकेट महेंद्र पाटील आणि गोवर्धन पालेकर यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 3 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 13 वरती. 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगला सामना मैदानामध्ये रंगतोय. एका बाजूला वलवली तर दुसऱ्या बाजूला सुकापूर या दोन संघांमधली लढत आहे. चला टायमिंग अलर्ट आहे बघा. सर्व संघाला सूचना आहे. वेळेचा अभाव आहे कारण अजूनही पाहायला गेलं तर 12:30 होऊन गेलेत आणि 5वा सामना इथे सुरू आहे. अजूनही पाहायला गेलं तर 3 सामने बाकी आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. झेलवरती क्षेत्ररक्षक आलाय. क्षेत्ररक्षक नव्हे तर गोलंदाज आला होता. कॉटन बॉल करण्याची संधी होती. एका ऐवजी 2, 2 ऐवजी 3, 3 इथे पूर्ण होतात. विकेट किपर बघा काय मेहनत करतोय. जबरदस्त. नाही नक्कीच हा क्रिकेट त्यांच्यासाठी लाभदायक आहे. पण इथे 3 धावा. 1 धाव आरोग्यासाठी जीवनदाता आपण नेहमीच म्हणतो आणि त्या धावा मात्र इथे घेण्याचा प्रयत्न हे करतात खेळाडू. मागच्या मॅच मध्ये देखील अशा धावा आपण एक सिंगल तिथे डबल कन्वर्ट केली रिडगर संघाच्या त्या फलंदाजाने आणि इथं मात्र हे 2 फलंदाज सलामीची जोडी मात्र चांगली प्रयत्न करते. दोन्ही फलंदाज अफलातून खेळ करण्याचा प्रयत्न करतात. इथे मात्र चला आमचे विकास मात्रे यांच्याकडून महेंद्र पाटील साठी लगातार 3 षटकारांसाठी 1000 आहेत. जावय ना. इथे मात्र थंडव्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. गोवर्धन पालेकरच्या बॅट मधून आला हा पहिला चौकार. 3 चौकार मारले तर रोहन चिखलेकर, प्रतीक पालेकर आणि गुरुशेठ यांच्याकडून 1000. 3 चौकारला 1000. अरे मार्केट 1 षटकाराला 500. हा ये जमल. गोवर्धन आमचे रोहन चिखलेकर रेग्युलरचे बाहुबली तिकडे सामन्याचा एन्जॉय करतात. इथे मात्र हो मस्त फिल्डिंग आहे. गलीमध्ये नक्की चेंडू अडकवण्याचा प्रयत्न केला गेला. तत्पूर्वी मात्र ही 1 सिंगल आली आहे गोवर्धन पालेकरच्या खात्यामध्ये. एका धाब्याने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 21. आता मात्र कुठेतरी सुस्थिती पाहायला मिळते. आता तुम्ही काय आतमध्ये जाऊन सांगाल हा प्रश्न मला पडलाय. चला सत्यवान आतमध्ये गेलेत. 12 आहेत का 11 आहेत तुम्ही? 12 येत आहेत म्हणजे नक्कीच तिकडनं हा मेसेज. काय नसतं ते खाली उगाच जायचं आणि सांगायचं. ते त्यांना ते करायचं ते करतात. हे आम्हाला माहिती आहेत गोष्टी काय असतात त्या आतमध्ये. दादा या भाई येतात. तर धाव संख्या आहे ती 21 धावा धावफलकावरती. सर्व वलवलीची सर्व रेग्युलर टीम या सामन्याचा आनंद घेतात. त्याच्यामध्ये आमचे रोहन चिखलेकर आहेत. त्याचबरोबर प्रतीकेश पालेकर, रोहन चिखलेकर आणि गुरुशेठ. गोवर्धनला किती? 3 षटकाराला मारले तर 5000. लगेच जीपे करायला आम्ही. मशाला आहेत काय? हा या 2-3 म्हशी घेऊन. नाही नक्की म्हशाची जत्रा आहे ना आली सध्या. हा बैल बाजार जाम जोरामध्ये.
चला इथे मात्र तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. बॅकफूट वरती येण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू थोडा बाहेर निघतोय. पंच वलतायत राम पाटील. अवंतरचा इशारा आलाय. अवंतरच्या स्वरूपामध्ये एक धाव आहे. एका धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 22 वरती. आमचे स्कोरर अतिशय चांगली मेहनत घेत आहेत. लकी लकी नाव मस्त आहे लकी. संजय पाटील यांचे सुपुत्र आहेत. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. आता हो क्या बात आहे. जबरदस्त थ्रो होता बघा. आणि महेंद्र पाटील मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे बाद होत आहेत. आणि पहिली विकेट आली आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये ती सुकापूर संघाला. पहिला हादरा वलवली टीमला. फलंदाज झाला बाद. महेंद्र पाटील मात्र इथे तंबूच्या आश्रयाला. धावसंख्या 22 आहेत. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय प्रदीप पाटील. किमान इथे 4 षटकांचा सामना आहे. षटक पाहायला गेलं तर तिसरा सुरू आहे. किमान 40 ते 45 धावं येणं गरजेचं असेल कारण दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर सुकापूर संघ अतिशय फॉर्ममध्ये चाललेला संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला वलवली संघाचा देखील अतिशय चांगला फॉर्म आहे. आणि या दोन्ही टीम मध्ये एक चांगली बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल शंका नाहीये. पहिल्या फेरीचा शेवटचा सामना आहे. त्यानंतर सेकंड 17 सेकंड फेरीला आपण सुरुवात करणार आहोत. तर दोन्ही टीम नितलस आणि रिटघर या दोन्ही संघाने मात्र उपस्थित राहायचं आहे. इथे मात्र टॅप करण्याचा प्रयत्न होता. शॉट दरम्यानला मात्र थोडं जवळ आहे. चेंडू अडकवण्याचा प्रयत्न केला गेला. एकच धाव मिळेल. मोठे पटके येत नाहीये. चौकाराचा अभाव सोडता मोठे पटक्याचा विचार केला तर की षटकार अजूनही आपल्याला पाहायला मिळाला नाहीये वलवली संघाच्या माध्यमातून. झरीमरी 40+ तो कट करण्याचा प्रयत्न मस्त. हो क्या बात आहे. जबरदस्त 3 धावा इथे मात्र वाचवल्या गेल्यात आणि 2 धावा मात्र इथे कंप्लीट केल्या गेल्यात. रनिंग बिटवीन विकेट अतिशय चांगली पाहायला मिळाली. अनिल पोपेटा होता. मस्त जबरदस्त धावा मात्र वाचवणं गरजेचं आहे आणि या 2 धावा मात्र त्यांनी आपल्या संघासाठी सेव्ह केल्या गेल्यात. खरोखरच तुमचे जर रेग्युलरचे खेळाडू जर हा क्रिकेट पाहत असेल सुकापूरचे तर त्यांना देखील ही सीख आहे कारण आपले 40+ खेळाडू अशा रीतीने ही फिल्डिंग करतात तर त्यांच्या जवानीमध्ये यांचा क्रिकेट किती चांगला असेल याचा ज्वलंत उदाहरण. कारण जर आपण मागच्या 10-15 वर्षा पाठीमागे जर गेलो तर या सुकापूर संघाचा जो दबदबा होता तो आम्ही जवळून पाहिलेला आहे. कारण एकदा नवीन पनवेल सर्कल क्रॉस केला तर या संघाचे दादागिरी त्या विभागामध्ये आणि काय फिल्डिंग झाली बघा. जबरदस्त फिल्डिंग. काय तिकडे आहे. यस तिकडे मात्र इशारा आलाय. षटकाराचा इशारा आलाय का पंच बघा चेक केला जाईल. यस तिकडे प्रेक्षक आहेत मात्र दाखवतात तिकडनं कारण समोर चेक केला जाईल. पाहतो आपण इथे अजून एकदा थोडासा जवळून आपण घेतोय थोडासा झूम. बघूया आपण थोडासा चेक केला जाईल. वेल
तर पाहिलं जातं इथे. तिथे जवळ जे प्रेक्षक आहेत तर तिकडनं काय एक्झॅक्टली तिथे प्रेक्षकांचं मत काय षटकार आहे आयोजक आहेत बघा. चला आणि इथे पण थोडा डाऊटफुल आहे कारण वाईट धूल जी हवेमध्ये गेली आहे पाय पडल्यानंतर आणि स्वतः आयोजक तिकडे आहेत. बॉल एक बाकी एक किती आहेत पहिला वाईट आहे ना 2 बॉल आहेत 2 राहू दे आपला बाबू नवीन आहे. दोन 2 बॉल आहेत 2 चला गोवर्धन पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे झेलवरती क्षेत्ररक्षक आलाय झेल टिपला गेला मिस टायमिंग स्ट्रोक आहे आणि इथे मात्र चांगला झेल फलंदाज होईल बाद. धाव संख्या पाहायला मिळते ती 31 वरती हा दुसरा विकेट तंबूच्या आश्रयाला. काय मस्त मस्त गाणी वाजवतोय हा डीजे बाला शोधून काढतोय. इथे मात्र नवीन फलंदाज आता मैदानामध्ये सत्यवन म्हात्रे आलाय. बापरे एक चेंडू बाकी आहे एक पहिला वाईड आहे त्यानंतर दुसरा डॉट आहे नंतर सिंगल आली आहे नंतर डबल आल्या नंतर षटकार आलाय आणि इथे आता विकेट आली आहे. इथे 2 होत्या ते लिहिलेत ना बघा आता लाईव्ह पण चेक केला जातोय इथे स्कोर मध्ये पण चेक केला जातोय बघा अजून तबा 2 मिनिटं
पहिला वाईड होता, त्यानंतर हा रन विकेट, रनआउट म्हणजे झाला होता तो, डॉट आलाय. नंतर एक सिंगल आली आहे, त्यानंतर 2 धावा आल्यात, त्यानंतर तो षटकार आलाय, नंतर विकेट आली आहे आणि आता विकेट नंतर हा चेंडू इथे अजून पडलेला नाहीये. चला सत्यवान म्हात्रे आता शेवटचा चेंडू खेळण्यासाठी इथे सज्ज होते. गोलंदाज आपण पाहतोय तो पंढरीनाथ. पंढरीनाथ टू सत्यवान म्हात्रे. डावखुरे हाताचा फलंदाज आहे, पाहूया. धावसंख्या आपण पाहतो 31. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र डॉट चेंडू आलाय. तर 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा त्या प्रथम फलंदाजी करत असताना वलवली संघाच्या तब्बल 31 धावा, 2 गडी बाद 31. जबरदस्त संगीत होता रुपेश टोमरे साहेब. बिंदास, खरोखरच क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान आहे, समाजसेवेचा वारसा असणारं व्यक्तिमत्व. या स्पर्धेमध्ये देखील त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा षटक इथे सुरू होतोय. धावफलकावरती धावा त्या 31 धावा. आता मात्र शेवटच्या षटकातील हा पहिला चेंडू निर्धाव आलाय. गोलंदाज आपण पाहतोय तो जयदास म्हात्रे. फलंदाज इथे स्ट्राइक एंडला प्रदीप पाटील. प्रदीप वरती आता पूर्ण अशा अपेक्षा असतील, पण इकडे पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजीचा प्रयत्न, जे धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. निर्धाव चेंडू अजून आलाय. मस्त गोलंदाजी होते, ज्या अनुषंगाने इथे वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न जयदास इथे करतोय. कारण त्यांना हेच करायचं आहे की किमान या षटकामध्ये कमीत कमी धावा नक्कीच येणं गरजेचं आहे. कारण ज्या अनुषंगाने 31 धावा आपण पाहिल्या, इथे मात्र 15-16 धावा आल्या तर एक मोठं आव्हान देखील होऊ शकेल. आणि त्या अनुषंगाने मात्र इथे जयदासचा प्रयत्न अप्रतिम आहे की काही झालं तरी चालेल, मला फक्त ह्या षटकामध्ये 10च्या कमी धावा रोखणं गरजेचं आहे. प्रदीप मात्र इथे पूर्णपणे चकवा खातोय. 3 चेंडू लगातार डॉट खेळले गेलेत. जसा पहिला षटक आपण पाहिला, त्या पहिल्या षटकामध्ये फक्त धावा आल्या होत्या त्या 6 धावा, आणि हा षटक देखील त्याच अनुषंगाने पाहायला मिळतात. 3 चेंडू लगातार डॉट. फुलटॉस होता मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र सिंगल आली आहे. 1 रन. दुसरे धाब्याचा प्रयत्न नाहीये. धावफलकावरती धावा आहेत त्या 32 धावा. असं वाटलं होतं की जास्तीत जास्त धावा येतील की काय, परंतु इथे सुकापूर संघाचा जयदासने मात्र अतिशय अप्रतिम गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केलाय. फक्त 4 चेंडू इथे आतापर्यंत फेकले गेले. 4 चेंडू मध्ये फक्त 1च धाव खर्च केली. म्हणजे वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी चाणाक्ष रीतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न तो करतोय.
दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. सत्यवान म्हात्रे आहे. पहिला चेंडू एक खेळला गेलाय. कोणती धाव नाही आहे. आता मात्र दोन चेंडू मध्ये किती धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र ऑन साइडला लॉंगांच्या दिशेने चेंडू जातोय. दुसरे धाब्याचा प्रयत्न होतोय परंतु इथे बॅकअप नाहीये. ज्या अनुषंगाने कलेक्टिंग थोडीशी खराब पाहायला मिळाली. फिल्डिंग चांगली होती किशोर केनीची पण इथे मात्र कलेक्टिंग झाली नाहीये. त्याचा फायदा मिळाला. 2 धावा आल्या. 2 धावेने मात्र धावसंख्या 34 वरती जाऊन पोहोचल्यात. आता शेवटचा एक चेंडू इथे मात्र थोडासा ट्रॅकर होता. डॉट आलाय आणि इथे मात्र 4 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 34 धावा. 35 धावांची गरज आहे. येणारे चेंडू 24 आणि 35 धावांची गरज आहे. चला पुढची मॅच दोन्ही संघाने लगेच यायचा आहे टॉस साठी. नितलस आणि रिडकर या दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती असेल चला नितलस आणि रिडकर या दोन्ही टीमच्या कॅप्टनला सूचना आहे की आपण लगेच या टॉस साठी. यानंतरची लढत असेल. चौतीस धावांची गरज आहे. 35 धावांचे 35 35 पाहिजेत 35. चला दोन्ही टीम कॅप्टन लगेच यायचं बघा. रिडकर आणि नितलस यानंतरची पुढची लढत आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला रिडकर आणि नितलस दोन्ही कॅप्टन या. तर टॉस तिथे केला जातोय. विकास म्हात्रे आमच्या शुभ हस्ते. रिडकर वर्सेस नितलस. यस रिडकर टीम कॅप्टन इथे टॉस जिंकलाय. त्यानंतर लगेच तुम्हाला लढत खेळायची आहे. तर याचबरोबर आमचे वावंजाचे उपसरपंच 40+ चे अप्रतिम खेळाडू बाबू म्हणजे एकनाथ दादा पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केलाय. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय.
तो जीत के लिए 35 रनों की जरूरत है, 35 रन टू विन। 35 रन, 35 रनों की जरूरत है। तो सलामी के तौर पे किशोर केनी और अमर केनी, ऐसे दो बल्लेबाज, लेकिन इस वक्त गेंदबाजी के लिए संतोष पाटिल उठाकर खेलने की कोशिश, लेकिन ये गेंद सीमा रेखा पार करती हुई। जबरदस्त संगीत था परेश दादा पाटिल, दादा पाटिल इनके नाम का, लेकिन इस वक्त बहुत ही अच्छा उम्दा प्रयास कर रहे हैं बल्लेबाज किशोर, और यहां से ये 2 रन पूरे किए। छक्के के बाद, चौके के बाद तुरंत ये 2 रन डबल में कन्वर्ट किया, लेकिन यहां से 6 के ऊपर पहुंचता हुआ टोटल 35 रनों की जरूरत है। इसे में संतोष पाटिल का इस्तेमाल यहां पर किया गया है, लेकिन इस तरह से इस मैच के अंदर यदि सिरकाव करना है तो निश्चित तौर पे पहला P1 जो पावर प्ले के अंदर जो ओवर चल रहा है उसमें रन बचाना बेहद जरूरी होता है, क्योंकि दूसरी तरफ यही ठान कर आए हैं बल्लेबाज सुकापुर टीम के बल्लेबाज, यानी कि किशोर केनी और अमर केनी। ये 2 बल्लेबाजों के अंदर काफी क्षमता है पावर प्ले के अंदर खेलने की, जो किशोर यहां पर अच्छा खेल कर रहे हैं। कट करने की कोशिश, शॉट में अच्छा फील्डिंग का प्रयास, 30 यार्ड के अंदर थर्ड मैन में, बिल्कुल शॉर्ट थर्ड मैन, लेकिन इस वक्त सिंगल मिलेगी। एक सिंगल के साथ स्कोर में तब्दीली होती हुई टोटल 7 के ऊपर पहुंचता हुआ 35 रनों की जरूरत। संतोष पाटिल का इस्तेमाल पहले P1 के अंदर। उठाकर खेलने की कोशिश, गैप ढूंढी है और ये बेहतरीन फ्लैट, ये चौका आता हुआ। बढ़ता हुआ 11 रनों के ऊपर। अब समीकरण यहां पर धीरे धीरे बॉल टू रन के समीप पहुंचता हुआ नजर आ रहा है। शॉट ऑफ लेंथ यहां से, ये देखिए ये बेहतरीन मिड विकेट और स्क्वायर लेग के बीचों बीच गेंद सीमा पार कर चुकी है। 4 रन। इस तरह की गेंद आप फेंकेंगे तो इसका हर्ष ही होगा। तो टोटल 15 के ऊपर पहुंचता हुआ पहले P1 के अंदर काफी रन बटोरते हुए, और ये देखिए कवर पॉइंट का एरिया पूरी तरह से ये क्लियर करते हुए रुकी है गेंद। देखिए गेंद भी नहीं चाह रहे कि मैं बाहर जाऊं, देखिए फील्डर यहां पर कह रहे थे कि जाइए आप बाहर। यदि आप पहले दौड़ते तो यहां पर आपको दौड़ना होता है, ना कि रुकना है। गेंद कब रुकेगी, कब यूटर्न लेगी, इसका अनुमान नहीं लगाया जाता है। तो देखिए अंतिम क्षणों में गेंद रुकी, ओवर की समाप्ति हो चुकी है, यानी कि ये देखा जाए तो ये 2 रन पूरे किए हैं। कितनी काटले? 2 ना 3 काटले ना, ओवर झाली ओवर।
तो 18 गेंदें बची है और जीतने के लिए अब 17 रनों की जरूरत है। इस ओवर में तकरीबन रन आ चुके हैं 18। काफी महंगे ओवर की समाप्ति हो चुकी है। जो पहला ओवर इस तरह का रहेगा तो निश्चित तौर पे थोड़ी सी दुविधाएं बढ़ रही है टीम वलवली की। और ये आसान सा कैच कट करना चाह रहे थे लेकिन यहां से फंस चुके हैं गली क्षेत्र में। बहुत ही अच्छा कैच लपकते हुए करें। लेकिन पहले ओवर में अच्छा यहां पर समाचार लिया गेंदबाज संतोष पाटिल का। बल्लेबाज किशोर और अमर ने। किशोर इस समय मैदान के अंदर डटे हुए। अमर के पारी का अंत हो चुका है। 10 रनों का योगदान दिया। 4 गेंदे खेलते हुए 12 रनों का योगदान दिया अपने टीम के लिए। 11 का योगदान दिया था। अब यहां से गेंदबाजी में हम देख रहे हैं महेंद्र पाटिल बल्लेबाजी में खास तौर पे योगदान नहीं दे पाए लेकिन इस समय गेंदबाजी के लिए आए हैं। शॉट फाइंड की तरफ जाते हुए गेंद वहां पर थोड़े से खिलाड़ी फंबल हुए। दूसरे रन लेने का प्रयास बिल्कुल प्राप्त होता हुआ 2 रन पूरे किए किशोर ने और 2 रनों के साथ स्कोर में तब्दीली होती है 20 रन। अभी भी 15 रनों की जरूरत है। गेंदें बची हैं 16 गेंदें 15 रन। अच्छा मैच मैदान के अंदर अंतिम क्षणों तक चलने वाला है मैच क्योंकि संघर्ष जारी है। जितना बड़ा संघर्ष है जीत उतनी बड़ी मानी जाती है क्रिकेट में। लेकिन किशोर यहां से जब तक मैदान के अंदर मौजूद हैं तब तक यहां पर पूरी तरह से आशा टिकी हुई है। बल्लेबाज तो है ही लेकिन जो सट होकर खेलता है बल्लेबाज उसके लिए आसानी होती है बल्लेबाजी के लिए। सो इस वक्त एक अच्छी डॉट गेंद की समाप्ति। देखिए यहां से गेंदबाज महेंद्र पाटिल अच्छा प्रयास कर रहे हैं। मानो पहले ओवर में 18 क्यों ना चले जाए लेकिन इस ओवर में मैं कमबैक करना चाहूंगा सो कर रहे हैं। जगह से खेलने की कोशिश गेंद हवा में लेकिन महेंद्र पाटिल फंबल हुए। और ये यदि कैच होता तो निश्चित रूप में मैच में मजा हो सकता था क्योंकि चौका बच सकता था। किशोर के पारी का अंत हो सकता था लेकिन यहां जयदास के पारी का अंत लेकिन हो सकता था लेकिन यहां पर सब कुछ उल्टा। तो जयदास यहां पर के बल्ले से चौका लेकिन अपील और इसी के साथ बल्लेबाज आउट। संघर्ष जारी है। एक तरफ चौके भी आ रहे हैं दूसरे विकेट भी आ रहे हैं। सत्यवान मात्रे की अच्छी विकेट कीपिंग नजर आ रही है। बहुत ही अच्छा प्रयास उनकी तरफ से। लेकिन जो शरीर से बड़े होते हैं ना वो ज्यादा तौर पे विकेट कीपर ही रहते हैं ताकि गेंद को इधर उधर हिलने का मौका नहीं देना चाहिए। इसलिए ऐसे खिलाड़ियों को ज्यादा तौर पे विकेट कीपिंग में रखा जाता है। हाँ क्योंकि उसकी एक वजह भी है भाऊ। प्रवीण पाटिल हमारे भवन जाके बहू क्योंकि जब उन्हें फील्डिंग में रखा जाता है तो दौड़ने के लिए दिक्कत ही होती है। तो शायद चलिए आप विकेट कीपर ही रहे। पकड़ ले तो पकड़ ले छोड़े तो छोड़ो। ओह क्या बात है। ये देखिए दूसरी कैच या ऐसे वैसे विकेट कीपर नहीं है।
हाँ, धोनी से शिक्षित हुए हैं ये। और ये दूसरी कैच लपकते हुए ये अंतिम गेंद के ऊपर आई है विकेट। और यहां से अब समीकरण 12 गेंदे हैं और 11 की जरूरत है। पाटलांचा क्योंकि आजकल बैलगाड़ा का जो क्रेज है वो काफी बड़ा है, क्रिकेट से बड़ा है। तो 12 में 11 चाहिए, मैच बन रहा है। क्योंकि यहां से पूरी तरह से वलवली टीम संघर्ष कर रही है। जितना बड़ा संघर्ष जीत उतनी बड़ी मानी जाती है। और बिल्कुल संघर्ष के अलावा कुछ नहीं है, करना चाहिए, कोशिश होनी चाहिए। खूबसूरती के साथ इस गेंद को खेला अलॉन्ग द कारपेट। महेंद्र पाटिल दौड़ रहे हैं लेकिन अच्छी फील्डिंग, थोड़े से फंबल हुए थे लेकिन वापस गेंद को कलेक्ट किया। तब तक 2 रन लेने का मौका मिला बल्लेबाज को। 2 रनों के साथ स्कोर 26 के ऊपर अब 11 में 9 चाहिए। किशोर कीनी जो अभी भी डटे हुए हैं मैदान के अंदर। और ये देखिए यहां से फिर से एक बार महेंद्र पाटिल की तरफ आज गेंद लगी है। दूसरी रन लेने की कोशिश लेकिन थ्रो थोड़ा सा ऊपर और वहां पर 2 रन मिले। और इन 2 रनों के साथ स्कोर में तब्दीली 28 के ऊपर अब 10 में 7। यहां से बिल्कुल मौका नहीं दिया जा रहा है। किशोर कीनी जो मैदान के अंदर है, जो सलामी के तौर पे आए हैं और वो यहां से पूरी तरह से पारी को संवार रहे हैं। क्योंकि जितनी गेंदें उन्होंने खेली है और गेंदें खेलते हुए अब उन्हें गेंद इतनी बड़ी दिख रही है कि मानो इस वक्त यहां से फुटबॉल खेल रहे हैं। क्योंकि आप ऐसे बल्लेबाज जो सेट होकर खेलता है उस बल्लेबाज के सामने जिस तरह से ओवर पिच हो या शॉर्ट लाइन की गेंदें हो नहीं फेंक सकते। और बिल्कुल यहां से अच्छी गेंद थी, बिल्कुल ये डॉट आती हुई। अब समीकरण में थोड़ी सी बदल होता हुआ 9 गेंदें बची हैं और 7 रनों के अभी भी दरकरार हैं। यहां से ये 2 गेंदें निर्णायक आती है तो मैच में मजा हो सकता है, अंतिम दौर तक आ सकता है। पूरी तरह से क्रॉस बैटेड खेलने की कोशिश की, वहां से मिस फील्ड भी, बैकअप अच्छा मिला लेकिन तब तक 2 रन लेने का मौका मिला। 2 रन पूरे किए और इन 2 रनों के साथ स्कोर में तब्दीली होती हुई तकरीबन 30 रन। अब 8 यहां पर 8 गेंदे, अब यहां से 5 रन चाहिए। 8 गेंदों में 5 रन। और यहां से ये बहुत अच्छी गेंद थी। अब अंतिम गेंद किस तरह से आएगी। अब यहां से 5 रन अभी भी चाहिए। 7 गेंदों का खेल बचा हुआ है। किशोर कीनी मैदान के अंदर अपने टीम के लिए अच्छी पारी सजा रहे हैं। इनके बल्ले से 1 चौका और डबल तो बहुत से रन आए हैं। अंतिम गेंद और ये कुछ तो हुआ था ऐसा लगा है लेकिन इस वक्त यहां से ये डॉट गेंद, अंतिम गेंद डॉट आ चुकी है। आप देखिए 6 गेंदे 5 रन, अंतिम ओवर तक मुकाबला चला गया है। आप देखेंगे किस गेंदबाज के ऊपर भरोसा जताया जाता है जो इस ओवर में पर्दाफाश कर सके। लेकिन यहां से जिस बल्लेबाज ने पूरी तरह से पारी को उफान के ऊपर लाया है, इस हार और जीत के दहलीज के ऊपर खड़े हो चुके किशोर कीनी, जो अब नॉन स्ट्राइक एंड के ऊपर खड़े होंगे। लेकिन स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज है पंढरीनाथ। चला वेल घेऊ नका जास्त, चला टायमिंग अलर्ट आहे।
वलवली टीम। गोवर्धन आप नहीं गए वहां पर? पूरे 10 है। कभी कभी भाऊ ऐसा होता है कि एक दूसरे को ही सब बताते रहते हैं, पता नहीं चलता किसको क्या कहना है। और कभी कभी 11 खिलाड़ी फील्डिंग लगाने में रहते हैं एक दूसरे को, और कैप्टन तो इधर ही है, उसका संबंध ही नहीं मीटिंग में क्या हुआ है। अब पता चलेगा, अंतिम जो बॉक्स है वो फूटने के बाद पता चलेगा। चलिए 5 रन चाहिए, 6 गेंदे बची हैं। खर शेवटची पेटीच महागात पडतं। राजेश म्हात्रे के ऊपर भरोसा दिया है, लेकिन बल्लेबाज है पंढरीनाथ। बाबा घ्या, 1:15 झाला। अपील भी थी, लेकिन सत्यवान म्हात्रे अपील में जोर जरूर था, लेकिन ये जो नियम है इसे बात किया आज के लिए, तो चिल्लाकर फायदा भी नहीं है। अब 31 रन, 1 रन तो मिली है। 31 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर अब जीत चाहिए, जीत के लिए चाहिए 5 गेंदों में 4 रन। अभी भी यहां से जो सुकापुर टीम है उनकी भी धड़कनें तेज हैं, ताकि अभी भी 4 रन चाहिए, कुछ भी हो सकता है। 1-2 डॉट गेंदे मैच में पर्दाफाश कर सकते, लेकिन सामने बल्लेबाज किशोर केनी है। जिस बल्लेबाज ने उफान उठाया गेंद हवा में, लेकिन नो मैंस लैंड में गिरती हुई गेंद, एक वो पूरा दूसरी की कोशिश और डायरेक्ट हिट, और ये यहां से विकेट आई है। ये इंपॉर्टेंट विकेट इसलिए है कि ये रन बच सकती है। रनआउट के रूप में विकेट जरूर आया है, लेकिन ये रन भी बच चुकी है। पंढरीनाथ के दिल मेरा। तो में आप चाहिए 3 रन। मैच ऐसा लग रहा था कि पूरी तरह से सुकापुर टीम इस मैच को बॉल रखकर क्या जीतेगी ऐसा लग रहा था, लेकिन देखिए मैच फिर से एक बार यूटर्न होता हुआ नजर आ रहा है। यहां से अभी भी संघर्ष जारी है, एक तरफ पे है हार और जीत के दहलीज के ऊपर खड़े हैं किशोर केनी, जो उनकी पारी अब तक यहां पर देखी जाए तो नायाब पारी खेल रहे अपने टीम के लिए। 35 रनों की जरूरत है, इसमें 10 गेंदों में उन्होंने 14 रन की पारी खेली है। लेकिन थोड़ी सी स्टैंडिंग पारी, थोड़ी सी मिस कीपिंग सत्यवान म्हात्रे की गलती नजर आई है, और वहां पर ये डायरेक्ट हिट। 22 के रूप में रन मिले हैं। ये नसीब लग चुका है गेंद स्टंप के ऊपर। देखिए किस तरह से थ्रो किया, वाह, गोटी नेम बहुत ही अच्छा था सत्यवान म्हात्रे का। चलिए अब गेंदे बची हैं 3 और जीत के लिए रन चाहिए 2 रन चाहिए। 3 गेंदों में 2 रन चाहिए। यदि उस गेंद को कलेक्ट किया होता सत्यवान म्हात्रे आपने, तो निश्चित रूप से रन बच सकती थी। यहां से देखा जाए तो बल्लेबाज आउट हुए हैं, किशोर केनी आउट हो चुके हैं, जो अच्छी पारी खेले अपने टीम के लिए। अब नए बल्लेबाज मैदान के अंदर वासुदेव। लेकिन मैं सराहना करना चाहूंगा गेंदबाज राजेश म्हात्रे की, जो 5 रन बचाने के लिए उन्हें लाया गया था, लेकिन देखिए 3 गेंदों में अच्छा प्रयास किया उन्होंने। 3 गेंदों में सिर्फ 3 रन ही खर्च किए हैं। अब 3 गेंदों में 2 रन यहां पर
क्या रोकने का कारनामा करेंगे, लेकिन इस समय यहां से सुकापुर टीम के बल्लेबाजों को काफी नसीहत बयान करते हुए इस वक्त मैदान के अंदर एक दूसरे को एक खिलाड़ी, तो देखेंगे ये गेंद निर्णायक बन सकती है इस ओवर की। इस मैच का पर्दाफाश करने वाला यह गेंद हो सकता है। 3 गेंदें 2 रनों की जरूरत, मैच में ट्विस्ट। चलिए बहुत टाइम हो चुका है। वासुदेव बड़े 3 गेंदें 2 रन। कट करने की कोशिश, पूरी तरह से गैप ढूंढी और गेंद सीमा रेखा बाहर। यह आता हुआ चौका।